नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जे आपले सेवेकरी आहेत किंवा जे नवीन आलेले आहेत त्या मैत्रिणींना माहीत नसतं की नित्यसेवा स्वामींची कशी करायची किंवा त्याच्यासाठी एवढा भरपूर वेळ लागतो, मग ती स्वामींची सेवा मी कशी करणार किंवा काय करणार. तर तसं काही नाही आहे मैत्रिणींनो. आपल्याला सांगितलं जातं की 11 माळी ह्याच्यामध्ये 11 माळी जप करायचा असतो, पण एक माळ जरी केली ना तरीही स्वामींपर्यंत पोचते. आणि त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्राचे 3 अध्याय दिलेले असतात. तर 3 अध्याय आपण 15 मिनटं लागतात सुरुवातीला. तो मराठीमध्ये असतो स्वामीचरित्र सारामृत. तर आपल्याला सुरुवातीला 15 मिनटं लागतात. त्यानंतर जसं तुमचं नित्यनेमानं नित्यकर्मानं होत जाईल तशाच प्रकारे तुम्हाला 10 मिनटं लागतात 3 अध्यायासाठी. ह्या 2 सेवा झाल्या सकाळच्या. आणि संध्याकाळी तुम्ही काय करणार आहात, 1-2 मिनटं द्यायचं आणि स्वामींपुढे हात जोडून फक्त त्यांचा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे. एवढं जरी केलं तरी ती आपली दिवसाची नित्यसेवा ही संबोधली जाते. की स्वामींना असं काही नाही आहे की इतका वेळ दिला. मला माहीत आहे की भरपूर मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला असतो की मी माझ्या बाळाकडं बघत स्वामींची सेवा करावी किंवा असं करावं, पण मला एवढा वेळ भेटत नाही, मन शांती भेटत नाही. तर मी आता ज्या पद्धतीने सांगितले तुम्ही तेवढं जरी केलात तरी ते अगदी शुद्ध अंतकरणाने केलात तर स्वामींपुढे ते नक्कीच पोहोचेल. पण त्याला काय, नित्य दैनंदिन सेवा ही चालू ठेवा. एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मैत्रिणींनो. यापुढे अजून काही तुमचं असेल तर मी तुम्हाला सांगत जाईन. पण स्वामींची नित्यसेवा ही अवघड नाही आहे. अगदी मनापासून जरी स्वामींचे नामस्मरण दिवसभरात तुम्ही केलात तरीही ते स्वामींपर्यंत पोचते. त्यामुळं बहुतेक नवीन आलेल्या मैत्रिणींना तर भरपूर मोठा प्रश्न असतो की एवढी स्वामींची सेवा दिली आणि ती मी कशी करणार किंवा काय करणार. पण काही नाही, मी जसं सांगितलं तसं तुम्ही नित्यनेमाने करत राहा, दैनंदिन पूजा करत राहा, ती स्वामींपर्यंत नेहमी पोचते. एवढाच माझा व्हिडिओ बोलून थँक्यू मैत्रिणींनो.